तुम्हाला काय वाटतं या जगातली सगळ्यात दयाळू अशी गोष्ट कोणती आहे? तुम्हाला उत्तर येत असेल तर पटकन कमेंट करून मला सांगा. तर अशाच प्रश्नाचं उत्तर एका कवीला सापडले आणि त्या कवितेचं नाव आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. आहे की नाही छान टायटल. तर हे आहे 8th स्टँडर्ड इंग्लिशच्या टेक्स्टबुक मधली 1.3 ही पोएम. आता या पोएमचा प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि कवितेचं पोएटिक डिव्हाइसेस काय आहे, कवितेचा अर्थ काय आहे, हे सगळं मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. तुम्ही काहीच काळजी करायची नाहीये. सो आता आपण इथे सुरुवात करूया कविता शिकायला. पण तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढ्या कमेंट्स मला पाठवता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. सो माझं नाव आहे सपना टीचर आणि मी तळेगाव दाभाडीतून आहे. तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघताय मला पटकन सांगा. आणि समजा दुसरा कुठला व्हिडिओ बघायचा असेल तरी कमेंट करून सांगू शकता. हॅरी बेन यांची कविता, पेज नंबर 13. चला सगळ्यांनी पुस्तकं उघडा, कारण मी आता प्रत्येक शब्दाचा आणि प्रत्येक ओळीचा अर्थ सांगणार आहे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. मला माहिती असलेल्या सर्व सजीवांपैकी झाडं ही सर्वात दयाळू आहेत. तुम्ही सहमत आहे का कवीच्या म्हणण्यासोबत? म्हणजे याला इथं कवीला असं म्हणायचं आहे, ट्रीज आर पोर्ट्रेड ॲज अ जेंटल अँड केअरिंग मोर दॅन ह्युमन्स. म्हणजे माणसांपेक्षा सुद्धा केअरिंग आणि दयाळू अशी झाडं आहेत. आता इथे बघा, तुम्हाला एक लक्षात येईल की इथे ना ट्रीज, काइंडेस्ट थिंग्स, टीला ना असं पुन्हा पुन्हा वापरलं आहे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. तर यामध्ये ना रिपिटेशन वापरलेलं आहे. आणि आणखीन गोष्ट, इथे माणसांशी तुलना केलेली आहे. ते कुठेतरी पर्सॉनिफिकेशन हा पण अलंकार आपल्याला इथे दिसतोय. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. म्हणजे ते कोणाला इजा करत नाही, फक्त वाढत राहतात. माणूस कसा किंवा इतर प्राणी कसा आपल्या भुकेसाठी किंवा इतर गोष्टींसाठी दुसऱ्याला इजा करतच मोठा होतो, पण झाडं तशी नाही ना. म्हणून तर कवी म्हणतोय ट्रीज ग्रो पीसफुली विदाउट हर्टिंग एनीवन. म्हणजे कोणाला त्रास नाही तर ते मोठे होतात. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. ते मोठे होतातच पण झोपलेल्या गायींना सावली देतात. तुम्ही जर गावाकडचे असाल तर तुमच्या लक्षात येईल की झाडाच्या सावलीखाली जमा झालेली गुरं, वासरं तुम्हाला दिसत असतील. तर अशा प्रकारे ते ट्रीज गिव्ह शेड टू ॲनिमल्स लाईक काउज अँड कम्फर्ट. म्हणजे नुसतं शेड का देतात, ते कम्फर्ट देत आहेत. इथे कल्पना, आपल्या डोळ्यासमोर झाड उभं राहतं, गायी दिसत आहे, ते इमॅजिनरी. तर हे जे इमॅजिनरी आहे तर ते पण अलंकार इथे वापरलेलं आहे. अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बोज. म्हणजे त्यांच्या फांद्यांमध्ये पक्षी येतात आणि थांबतात. याच्यावरनं काय दिसतं की ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर अँड नेस्टिंग स्पेस टू बर्ड्स. पक्ष्यांनी कुठं जायचंय, पक्ष्यांना आसऱ्यासाठी, निवाऱ्यासाठी ते जागा देत आहेत झाडं. बोज म्हणजे ब्रांचेस. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबोव. म्हणजे ते काय करतात, वरच्या पानांमध्ये आपल्याला फळं देतात. म्हणजे ते पक्ष्यांना, प्राण्यांना तर देतातच हे फायदा, पण त्याचसोबत ते आपल्याला सुद्धा फळं देतात. ट्रीज प्रोड्यूस फ्रूट फ्रॉम देअर लिफी ब्रांचेस. म्हणजे त्यांच्या हिरव्या जर्द फांद्यांमधनं ते आपल्यासाठी फळं तयार करतात. हे सुद्धा किती सुंदर असं इमॅजिनरी आहे. आता इथं बर्ड्स, बीचा उल्लेख आला ना डबल, तर इथे सुद्धा काय होतं, ॲलिट्रेशन तयार होतं. हे लक्षात घ्या बाळांनो. अँड वुड टू मेक आवर हाऊसेस ऑफ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या निवाऱ्यासाठी आपली घरं बनवायला झाडं लाकडं देतात. ट्रीज प्रोव्हाइड टिंबर फॉर कन्स्ट्रक्शन. या अर्थाने टिंबर म्हणजे लाकडं. इथे सुद्धा इमॅजिनरीच वापरलेलं आहे. कारण इमेज बिल्ड होते आपल्या डोळ्यासमोर. सो इमॅजिनरी हे इथे पोएटिक डिव्हाइस वापरलेलं आहे. अँड लीव्स टू बर्न ऑन हॅलोवीन. हॅलोवीन हा एक सण आहे जो खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मला वाटतं तुम्ही वेगवेगळ्या मालिकांमध्ये किंवा मूवीजमध्ये तुम्ही नक्की हॅलोवीनबद्दल ऐकलं असेल. हॅरी पॉटर जर तुम्ही कुणी सिरीज बघितली असेल तर त्यात पण हॅलोवीनचा उल्लेख आहे. तर तुमच्याकडे कुणी बघितलंय का हॅरी पॉटरमध्ये हॅलोवीन? कमेंट करून नक्की सांगा मला. तर हॅलोवीनसाठी काय लागतात, पानं जाळायला देतात झाडं. कल्चरली पण याचा उल्लेख केला की कल्चरली ड्राईड लिव्ज युअर बर्न इन ऑटम फेस्टिवल. म्हणजे त्यावेळेस अशी सगळी पाला गोळा केला जातो, जाळला जातो. तर फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्व इन वेस्टर्न कंट्रीज. हे परदेशातली सण आहे हा. सो अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आता जेव्हा स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू,
स्प्रिंगचा अर्थ काय, वसंत ऋतूमध्ये हिरवी पालवी फुटते, म्हणजे वसंताचं आगमन होतं आणि झाडांना पालवी फुटायला लागते. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन, म्हणजे दिवस सुरू होताच त्या पहिल्या उजेडात ते न्हालेले असतात. म्हणजे काय होतं की झाडं आपलं जणू काही कॅच करतात, ते सूर्याचा प्रकाश, सूर्याची कोवळी उन्हं ती झाडं सगळ्यात सुरुवातीला घेतात. तर हे सुद्धा इमॅजिनरीच आहे. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट, आणि ते सगळ्यात शेवटचे सुद्धा आहे की जे अगदी जेव्हा सूर्य मावळतीला येतो आणि सूर्यकिरण शेवटचे स्पर्श करतात झाडांना, तर त्या म्हणजे सकाळच्या वेळी सुद्धा आणि रात्रीच्या वेळी सुद्धा, संध्याकाळच्या वेळी सुद्धा त्याचा प्रकाश झाडांवरच राहतो. म्हणजे सनसेटच्या वेळेस त्या झाडं ते प्रकाश असे टाईट होल्ड करून ठेवतात. इथे जणू काही माणसासारखी उपमा दिली म्हणून ते पर्सॉनिफिकेशन येणार आहे अलंकार. वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट, जेव्हा संध्याकाळ रात्रीत रूपांतरित होते त्यावेळेला. अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय, आणि ज्या वेळेला आकाशामध्ये चंद्र जणू काही असा तरंगतो आहे. अशा प्रकारे सुंदर इमॅजिनरी इथे केले की चंद्र आकाशात दिसतो आपल्याला आणि मून रायजेस इन द नाईट स्काय, इथे सुद्धा पर्सॉनिफिकेशन आहे. कारण मून फ्लोट नाही करत ना, चंद्र आकाशात आहे पण इथे फ्लोट म्हटलेलं आहे. एखादा माणूस कसा तरंगतो त्या प्रकारे. द हम अ ड्राउझी ललबाय, तुम्ही ललबाय म्हणजे अंगाई गीत, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ड्राउझी म्हणजे स्लीपी, असं एखादं झाड झोपाळू लोरीसारखा आवाज करतं. रात्रीच्या वेळेला झाडांचा आवाज तुमच्यापैकी कोणी ऐकलाय का? असं एक वेगळाच आवाज असतो तो. इथे सुद्धा आपल्याला पर्सॉनिफिकेशन दिसतंय, कारण इथे कल्पना केलेली आहे की ते जणू काही अंगाई गीत गातायत. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो, म्हणजे पूर्वी झोपलेल्या मुलांची आठवण करणारी. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो, मला माहिती असलेलं झाड सर्वात दयाळू आहे. इथे सुद्धा रिपिटेशन आहे, कारण या अख्ख्या कवितेमध्ये दोनदा ही लाईन रिपीट केलेली आहे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. सो मित्रांनो, आपण जरा थोडक्यात पटकन बघायचं का कोणते कोणते अलंकार आले, रिपिटेशन आले, पर्सॉनिफिकेशन आलं, इमेजरी आलं, ॲलिट्रेशन आलं. हवं तर मी तुम्हाला याचा चार्ट देते, मग तो चार्ट तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुमच्या टीचर्स पण तुम्हाला यात मदत करतील आणि तुम्हाला पण समजून घेणं सोपं जाईल. सो ही कविता तर इथे संपलेली आहे. आवडली का कविता? मला तर खूप आवडली आहे आणि सुंदर चित्रासहित त्या कवितेचा शेवट झालेला आहे. जर ही कविता आवडली असेल, माझं शिकवणं आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.